मंच पे उपस्थित हमारे नेतागण साथियों, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष श्री नाना पटोले जी ने आज एआईसीसी में एक विशेष बैठक में शामिल हो रहे हैं। सीडब्ल्यूसी के ऑल इंडिया कांग्रेस कमेटी जनरल सेक्रेटरीज, इंचार्जेस और पीसीसी प्रेसिडेंट्स का यह महत्वपूर्ण मीटिंग दिल्ली में बुलाए हैं, इसलिए उनको उसमें अटेंड करने के लिए दिल्ली गया है। हमने यह तय किया था मैं इधर रहूँगा, वो उधर जाएंगे, क्योंकि अभी बुल्डाना में सारा तैयारी हुआ था। हमारे सारे कार्यकर्ता इस सम्मेलन के लिए बहुत मेहनत किया। सम्मेलन पोस्टपोन करना ठीक नहीं है, इसलिए पीसीसी के अध्यक्ष को उधर जाने का हम लोग तय किया और मैं इधर आपके साथ रहने का और कार्यक्रम चलाने का निर्णय लिया था। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के कार्यकारिणी समिति ने हमारे रेवेन्यू डिस्ट्रिक्ट 36 है, ये सारे रेवेन्यू डिस्ट्रिक्ट में जा करके अपना कार्यकर्ताओं से बात करने का एक निर्णय लिया था। उसके अनुसार हम लोग लातूर, नांदेड़, छत्रपति संभाजी नगर पूरा किया। आज बुल्डाना है, कल अमरावती। आने वाले दिनों में पूरे महाराष्ट्र का हर जिले में हम लोग जाएंगे, हमारे कार्यकर्ताओं से बात करेंगे। आने वाले असेंबली के चुनाव में कांग्रेस को मजबूती से लड़ने के लिए कार्यकर्ताओं से मिलकर के बात करेंगे, संगठन को मजबूत करने का काम हम लोग करेंगे। अभी कांग्रेस पार्टी में एकता है, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी में कोई मतभेद नहीं है। सारे नेता कार्यकर्ता एकता के साथ काम करना एआईसीसी चाहते हैं। ये आह्वान एआईसीसी के तरह से हुआ है, इसलिए सारे नेता कार्यकर्ता एक साथ अभी काम कर रहे हैं। पिछले लोकसभा के चुनाव में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस महाराष्ट्र में सबसे ज़्यादा सांसदों को जितवाया, सबसे बड़े पार्टी के रूप में उभरे। यह ट्रेंड को देख करके जनता ने जो विश्वास हमारे ऊपर दिया है, वो विश्वास को कायम रखने के लिए हमको काम करना है। जनता ने कांग्रेस के ओर पूरा विश्वास दिया है और विश्वास को लेकर के आने वाले असेंबली चुनाव में भी हमको काम करना है। आप सब लोग जानते हैं कि यह सरकार सबसे ज्यादा भ्रष्ट सरकार है, देश की सबसे ज्यादा करप्ट सरकार महाराष्ट्र की सरकार। उनका 50% कमीशन है, हर काम के लिए 50%। रोड का काम हो, कोई दूसरा कोई प्रगति के रास्ते की काम हो, 50% कमीशन। मुझे ये स्थापित करने का मौका मिला, ये बुल्डाना में आ गया तो इतना पैसा निवेश करते हैं, उसके कमीशन मैं लोगों से जब बात किया है, वो कमीशन खाते जा रहे हैं। कौन खा रहे हैं वो आप जानते हैं। कार्यक्रम बनाते हैं पैसा लेने के लिए, कार्यक्रम जो जरूरत भी नहीं है, फिर भी ऐसे काम करते रहते हैं घोटाले के लिए। ये बुल्डाने में हम लोग देखा है, बाकी जगह में भी यही चल रहे हैं। आजकल जनता का पैसा वसूल करने के लिए जो घोटाला हो रहे हैं, उसके बारे में लोगों को मालूम है। आप देखिए, किसान तरस रहे हैं, किसानों की कोई समस्या हल नहीं हो रही है। देश में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या महाराष्ट्र में हुआ है। किसानों के बारे में सुनने के लिए भी प्रदेश सरकार
और केंद्रीय सरकार तैयार नहीं है। आप जानते हैं मोदी गवर्नमेंट ने 3 बिल लाए पार्लियामेंट में, किसान विरुद्ध नियमों को उनको वापस करना पड़ा। किसानों के आंदोलन के वजह से ये हुआ है, लेकिन अभी भी किसानों के आंदोलन जारी है। फिर भी नया जो मौजूदा केंद्रीय गवर्नमेंट सरकार इन किसानों की समस्याओं को हल करने के लिए कोई काम नहीं किया है। जब लोग मराठवाड़ा में हम लोग टूर किया था, गन्ना किसान, सोयाबीन किसान, कॉटन किसान, ये सारे लोग अपने अपने समस्या हम लोगों के सामने पेश की है। बहुत बड़े समस्या है। किसानों की आत्महत्या रोकने के लिए कोई काम नहीं हो रहे हैं। उनका एमएसपी के बारे में लोग नहीं सोचते हैं, और किसानों को ऋण माफ करने के लिए कोई कदम केंद्रीय सरकार या प्रदेश की सरकार ने नहीं किया है। आपको याद होगा जब मनमोहन सिंह की सरकार थे, देश के किसानों की ऋण माफ किया, 72,000 करोड़ माफ किया था। केंद्रीय सरकार हो, प्रदेश की सरकार हो, किसानों की ऋण माफ करने के लिए कोई कदम नहीं उठा रहे। इसलिए आजकल खेती बाड़ी करने में लोग बड़ा प्रयास को सामना करना पड़ता है, और अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी बढ़ते जा रहे हैं। नौजवान, पढ़े लिखे नौजवानों को कोई मौका नहीं मिल रहे, कोई पूंजी निवेश नहीं हो रहे हैं। महाराष्ट्र में जो पूंजी निवेश होना था वो सारे आजकल गुजरात में होते जा रहे हैं, महाराष्ट्र को उपेक्षित करते जा रहे हैं। इसलिए प्राइस राइज के बारे में भी आप जो जानते हैं, साधारण आम लोग परेशान है। बेरोजगारी और प्राइस राइज को काबू करने के लिए सरकार कोई काम नहीं किया। इसलिए लोगों को विश्वास इस सरकार के ऊपर नहीं है। सरकार के खिलाफ वोट देने के लिए जनता तैयार है। पिछले पार्लियामेंट के चुनाव में ये साबित कर दिया। मुझे विश्वास के साथ बोल सकते हैं कि आने वाले असेंबली के चुनाव में 2/3 मेजोरिटी लेकर के महाविकास आघाड़ी सरकार बनाएगा। सरकार जनता के इन समस्याओं को हल करने के लिए प्रयास करेगी। और अब जानते हैं मौजूदा जो सरकार है, जनता ने इस सरकार को चुना नहीं है। प्रजातंत्र में तो हत्या करके बैकडोर से ये सरकार बनाया है। इसलिए इस सरकार के जनविरोधी नीतियों के ऊपर लोगों को बड़ा घृणा है, और लोगों इस जगह जगह मौका मिलता है, महाराष्ट्र के जनता इसको प्रहार देते जा रहे हैं। हमारे महाविकास आघाड़ी एक साथ मिलकर काम करेंगे। महाविकास आघाड़ी की सीट शेयरिंग पहली मीटिंग 7 तारीख को हुआ था, और बाकी आने वाले दिनों में मीटिंग होगा, और हम सब लोग एकजुट होके मैदान में, चुनाव के मैदान में उतरेंगे और सबसे ज़्यादा सीट लेकर के सरकार बनाएंगे। जो छूटा वादा उन्होंने दिया है, उन्होंने मराठा आरक्षण के बारे में जो वादा दिया कोई पूरा नहीं किया। उन्होंने वादा किया था धनगर कम्युनिटी को, 2 बार प्रधानमंत्री ने वादा किया था रिजर्वेशन का, कुछ किया नहीं। बहुत सारे वादा उन्होंने की है, लेकिन कोई निभाया नहीं। ये सब महाराष्ट्र के लोगों के मन में है। उसके लिए हम लोग जनता के बीच में जाकर के बताएंगे। केंद्रीय सरकार ने अभी जो वक्फ के ऊपर एक बिल लाया है, उसको हम लोग पूरी तरह विरोध कर रहे हैं, क्योंकि वक्फ माइनॉरिटी का है। उनके वक्फ 1950s में जो बिल पास किया था लोकसभा और पार्लियामेंट ने, वो माइनॉरिटी के भलाई के लिए वक्फ को बनाया था। लेकिन अभी नरेंद्र मोदी सरकार हमारे जो वक्फ को
जो बिल आया है वो बिल माइनॉरिटी के खिलाफ है, उनके इंटरेस्ट का खिलाफ है। उनका इंटरेस्ट के खिलाफ जो बिल आया है, इसलिए हम लोग इसको विरोध कर रहे हैं। देखिए, पार्लियामेंट में बिल पेश करने के पहले कोई चर्चा नहीं हुआ। माइनॉरिटी लीडर्स से और उनके संस्थाओं से बात करके ऐसा एक बिल पेश करना था, लेकिन सरकार किसी से बात नहीं किया, माइनॉरिटी को भावनाओं को नहीं लिया, चर्चा नहीं हुआ, कोई राजनीतिक बैठक नहीं हुआ, सर्वदलीय बैठक होना चाहिए था वो भी नहीं हुआ, क्योंकि ये देश की पूरा मुस्लिम समाज के जो इंटरेस्ट है उसके खिलाफ है। ऐसे एक बिल लाने के पहले उन संस्थाओं से बात करना चाहिए और हमारे राजनीतिक दलों से बात करना चाहिए था, कुछ नहीं किया। अभी कांग्रेस पार्टी ने उसको विरोध किया, इसलिए उनको ज्वाइंट पार्लियामेंट कमेटी में भेजना पड़ा। देखिए, ऐसे ऐसे मामला अचानक पार्लियामेंट में लाना ठीक नहीं है। हमारे माइनॉरिटी के ऊपर वक्फ किसी का दूसरा का भी नहीं है, वक्फ में नॉन मुस्लिम को भी लगाने का काम अभी इस बिल पे है, इसलिए हमने इसको विरोध किया है। अब जानते हैं कि हिंदू मंदिरों में भी ट्रस्ट होते हैं, तो उसमें नॉन हिंदू को नहीं लेते हैं। देश भर में जो भी हिंदू संस्था है, जो मंदिर है, अन्य संस्था हैं, उधर नॉन हिंदू को नहीं लगाते हैं, तो हमारा परंपरा का विरुद्ध है। वो परंपराओं को विरुद्ध अभी वक्फ बोर्ड का बिल पेश कर रहे, इसलिए हम उसको बिल्कुल हम लोग विरोध करेगा। जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी में कांग्रेस पार्टी अपने जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है उनके द्वारा अपना सजेशन देगा, ये भी मैं बताना चाहता हूँ। बाकी हमारे सीएलपी लीडर बाला साहब थोराट जी आपसे बात करें। अपने विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार जी, सतीश जी पाटील, आपले जिल्हाध्यक्ष आणि सर्व मान्यवर पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू, आज आम्ही बुलढाणा येथे बैठक घेत आहोत। यामध्ये आढावा बुलढाणा जिल्ह्याचा, वाशिम आणि अकोला जिल्ह्याचा सुद्धा विधानसभेच्या दृष्टीने आढावा आम्ही घेणार आहोत। आमच्या ही जी फेरी माननीय चिनीफराजींच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय नानाभाऊ पटोले जी जे सन्माननीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। त्यामुळे प्रथम लातूरमध्ये आम्ही गेलो आणि मराठवाड्यातल्या धाराशिव आणि बीड जिल्ह्याचा आढावा घेतला, नांदेडमध्ये आणि परभणी हिंगोली जिल्ह्याचा आढावा घेतला, काल औरंगाबादमध्ये आम्ही जालना जिल्हा एकत्र आढावा घेतला, आज बुलढाणा येथे आलेलो आहे। एकंदर प्रतिसाद जर आपण पाहिला या सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद हा आमच्या या बैठकीला होता, अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद होता। आज आम्ही विदर्भामध्ये येतो आहोत आणि सुरुवात विदर्भापासून करतो आहोत। विदर्भाने तर कायमच काँग्रेसला साथ दिलेली आहे। मला विशेष उल्लेख केला पाहिजे की त्याच्यामध्ये तुमचंही सहकार्य खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला मिळालं। राहुलजींची जी भारत जोडो यात्रा होती त्यामध्ये शेगावची सभा जी झाली, ही सभा ऐतिहासिक सभा असा उल्लेख तिचा केला जातो आणि स्वतः संपूर्ण भारत जोडो यात्रेमध्ये सर्वात सुंदर सभा कोणती तर ती शेगावची सभा असं स्वतः राहुलजी सुद्धा म्हणत असतात। जो प्रतिसाद लोकांचा होता तो सुद्धा आपण पाहिला, वारकऱ्यांनी केलेले रिंगण आपण पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्रातून तिथे जे लोक आले होते त्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद होता। तोच प्रतिसाद हा खरे लोकसभेच्या दृष्टीनं परिवर्तनाची नांदी ठरला असं म्हणलं तरी वावगं ठरणार। एक दिशा संपूर्णपणे त्या सभेनं
दिलेली आपल्याला दिसते आहे. आणि कायम अत्यंत कौतुकानं दिल्लीमध्ये म्हटलं जातं की महाराष्ट्रातल्या जनतेला जो पुरोगामी विचार समजतो, जो संतांचा विचार समजतो किंवा जो राज्यघटनेचा विचार समजतो तो विशेष आहे, असं विशेष उल्लेख हा दिल्लीमध्ये आता त्या सभेपासूनही केला जातो आहे. ही आपल्याला या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगेन. आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतोय. लोकसभेला खूप चांगलं आम्हाला महाविकास आघाडी म्हणून मिळाला. काही ठिकाणी काही अडचणी झाल्या असतील एवढ्या सगळ्या निवडणुकीमध्ये, परंतु महाविकास आघाडी म्हणून जे यश मिळालेलं आहे ते उल्लेखनीय राहिलेलं आहे. आणि म्हणून आता विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जात आहोत. आम्ही 3 आहोत आणि आमचे मित्रपक्ष सुद्धा आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही एकत्र पद्धतीने पुढे जात असताना काँग्रेस म्हणून सुद्धा आमचं यश चांगलं असलं पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे. आणि त्या दृष्टीनं ह्या सगळ्या प्रयत्नाचा यामुळे हा आढावा आम्ही घेतो. एकंदर राज्य सरकारबद्दल खूप मोठा असंतोष, केंद्रीय सरकारबद्दल तर असंतोष जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेलाच आहे. कारण त्यांनी सगळ्या स्वायत्त संस्था या संपवलेल्या आहेत. स्वायत्त संस्थांची परिस्थिती, त्यांची स्वायत्तता घालवली अशी प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसते. हुकुमशाहीकडे वाटचाल चालली ही वस्तुस्थिती वाटणारी अनेक गोष्टी त्यांच्या पूर्णपणे कृतीतून दिसत होत्या. याशिवाय राज्यघटना, लोकशाही याच्या बाबतीतले सगळे प्रश्न निर्माण झाल्यामुळं एक पूर्ण प्रतिसाद हा देशामध्ये राहिला. महाराष्ट्राने खूपच चांगला दिला. परंतु महाराष्ट्राचं सरकार जे भारतीय जनता पक्षानं बनवलेलं आहे त्याचं जे गठन आहे ते गठनच मूळ दोषामध्ये आहे. त्यांचा दोष त्या सरकारच्या स्थापनेमध्ये अनेक दोष आपल्याला दिसत आहेत. ज्या पद्धतीनं ते सरकार बनवलं, सुरुवातीला एकनाथ शिंदे शिवसेना सोडून गेले, ते खोके म्हणून खूप उल्लेख त्यांचा झाला. त्यानंतर ज्या पद्धतीनं अजित पवार तिकडे गेले, त्या जाण्याची पद्धत जरी आपण पाहिली, जे आरोप भोपाळ पंतप्रधानांनी केल्यानंतर लगेच 4 दिवसामध्ये बदल होतो, हे सगळं पाहिल्यानंतर त्या सरकारच्या गठनामध्येच अत्यंत मोठे दोष आहे. आणि सगळ्यांना ज्यांच्यावर इन्क्वायरी होत्या किंवा इन्क्वायरीची भीती होती चौकशांची, त्या सगळेजण तिकडे गेले आणि सामील झाले. त्याच्यातून ते सरकार बनलं हे सगळ्या जनतेला कळालेलं. आणि याचा परिणाम आपण पाहतो की त्यांची काम करण्याची पद्धत सुद्धा आजही ही अत्यंत भ्रष्ट पद्धतीनं चाललेला आहे. पैसे उभे कसे करता येईल हा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्या खर्चाची पद्धती जरी तुम्ही पाहिल्या असतील आणि अनुभवल्या असतील लोकसभेच्या वेळेस, तरी लक्षात येईल की काय चाललंय नेमकं. हे सगळं तुम्हाला सुद्धा जाणवलं असल्याची खात्री मला आहे. एकंदर शांतता सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न तयार झाले. आमदारच आता गोळीबार करतोय, पोलीस स्टेशनला ही अवस्था आहे. आपण हे पाहतोय की अंमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये वाढत असताना दिसतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि शेतकऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष या सरकारचं आहे. सोयाबीनचे आणि कापसाचे काय हाल झाले हे आपण सर्वांनी पाहिले. कापूस तर घरामध्ये राहिला वर्षभर, आणि घरामध्ये राहणं कापूस हा किती त्रासदायक असतो त्या शेतकऱ्यांना माहिती आहे, ज्याच्या घरामध्ये राहत असतो. सोयाबीनचे हाल झाले, जिथं जिथं शेतकरी त्याच्या अडचणी झाल्या. एका बाजूला शेतीमालाचे बाजार पडले, दुसऱ्या बाजूला त्याला लागणाऱ्या ज्या काही खतं असतील, औषधं असतील, ह्या सगळ्यांच्या किमती, बियाणं याच्या किमती प्रचंड वाढलेल्या आपल्या सगळ्यांना दिसत आहे. हे शेतकऱ्यांकरता तर अत्यंत दुष्ट पद्धतीने वाढणारं सरकार आहे. केंद्र सरकारचा अनुभव तोच होता, राज्य सरकारचा अनुभव तोच होता. आणि आता पैशाची चाललेली उधळपट्टी, तिजोरीची उधळपट्टी जेवढी बुलढाणा शहरात तुम्ही पाहताय ती मला त्या आणखी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सुद्धा म्हणाल तर रस्ते कचऱ्यानं भरले, खड्ड्यानं आहेत आणि सौंदर्यीकरण कसलं केलं असा प्रश्न तुमच्या सुद्धा मनात आला पाहिजे नागरिक या नात्यानं, असं माझं मत आहे. शेवटी आपण राज्य शासन चालतं ते गरिबाच्या घरामध्ये कसं चांगलं जीवन मिळेल याच्याकरता असतं, शेतकरी कामगारांचं जीवन कसं मिळेल याच्याकरता असतं, रोजगार कसा मिळेल तरुणांना याच्याकरता असतं, महागाई कशी कमी करता येईल याच्याकरता सरकार काम करत असतं. हे सरकार कशासाठी काम करतंय? हे सत्तेसाठी काम करतंय, योजना घेतंय, लाडकी बहीण, पण यांना लाडकी सत्ता आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात घेतं. आपल्या सगळ्यांना सत्ता लाडकी, यांना बहीण लाडकी नाही. सत्ता दिली नाही आम्हाला तर पैसे वसूल करण्याचा कार्यक्रम करू असं म्हणणारे लोक आता त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. आमचं बटन दाबा तर तुम्हाला मिळतील असं म्हणणारे, यांचा हेतू जो आहे हा हेतू शुद्ध नाही. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. ही सगळी उधळपट्टी,
अनास्था शेतकरी, कामगार, युवक, महिला ह्या सगळ्या वर्गाबद्दल त्यांची असलेली अनास्था, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हे सरकार ज्या भ्रष्ट पायावर उभं आहे त्याच पद्धतीचा भ्रष्टाचाराचा कारभार आमचे माननीय विरोधी पक्ष असतील, नेते असतील, आमच्या नानाभाऊजी पटोले आमचे अध्यक्ष असतील, मी स्वतः काही प्रश्न उपस्थित केले, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केले, वरच्या हाऊसला सत्यजी पाटील तिथले गटनेते त्यांनी प्रश्न उपस्थित केले, भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण सभागृहामध्ये सांगितले, एकाचही उत्तर दिलेलं नाही. ते उत्तर टाळण्याचा प्रयत्न, ते उत्तर सगळे टाळण्याचा प्रयत्न केला आणि टाइमपास करण्याचा प्रयत्न केला, म्हणून ते संपणार नाही. त्या सगळ्या प्रश्नांना वाचा आम्ही फोडणार. त्यांनी केलेले भ्रष्टाचाराचे प्रकरण या सगळ्याला वाचा आम्ही फोडणार आहोत येत्या काळामध्ये. आणि त्याच्यातून हे भ्रष्ट सरकार घालवण्याचे काम हे सर्व जनतेला करायचंय. आम्ही त्याला त्यांचं स्वरूप खरं आम्ही उघड करून देणार आहोत. आणि त्याकरता सुद्धा या दौऱ्याच्या निमित्तानं आमचं संघटन त्यांच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बरोबर घेऊन, त्यांना बरोबर घेऊन या विचारानं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि पुन्हा जनतेचं सरकार, शेतकऱ्याचं, कामगारांचं, युवकांचं, महिलांचं, ह्या सगळ्यांना बरोबर, सगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारं सरकार स्थापन महाविकास आघाडीचं होईल, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल, याकरता आम्ही प्रयत्न करतोय. त्याचा हा आजचा ही सभा आम्ही या निमित्तानं ही आमची सगळ्यांची कृती आहे. माननीय विरोधी पक्ष नेते आपल्याशी आमचे प्रभारी माननीय शनिद्र साहेब, आमचे शहीद लीडर माननीय बाळासाहेब थोरात, आमचे विधान परिषदेचे गटनेते सतीश पाटील साहेब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल मोदीजी, फडणवीसजी आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित आमदार आमचे राजेशभाऊ इकडे आणि धीरजभाऊ परिषदेचे धीरजभाऊ लिंगारे, सामंतजी, सर्व मान्यवर आणि उपस्थित आढावा बैठकीचा आजचा 4था दिवस. प्रचंड प्रतिसाद या आढावा बैठकीला लातूर पासून सुरू झाली. आज विदर्भाच्या मा जिजाऊच्या जन्मभूमीच्या जिल्ह्यात आजची आढावा बैठक होत आहे. मला तिथूनच सुरुवात करावी लागेल. ज्या महा जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला त्या जिजाऊच्या जन्मस्थळाचा जो विकासाचा आराखडा तयार केला गेला, साधारणतः 233 कोटी रुपयाचा, मागील 5 महिन्यापासून शासनाच्या दरबारात धूळ खात पडलेला आहे. हेच या सरकारचं अपयश. छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करून म्हणून पंतप्रधान मोदींना आणून जलपूजन केलं आणि एक वीट सुद्धा रचली नाही. संविधान निर्माते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या स्मारकासाठी पैसे दिले पण खर्च 1 रुपया केला नाही. तीच अवस्था मा जिजाऊच्या जन्मस्थळाची करून ठेवली. म्हणजे यांची आस्था अनास्था यावर आपल्याला बघता येईल की ही सरकार कुठल्या दिशेने काम करणार आहे. दुसरा महत्वाचा विषय, आपल्या सगळ्यांना माहित आहे की उद्या परवाला 15 ऑगस्ट आहे. सगळी मुलं गणवेश घालून हा आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतात. पण अद्यापही त्या मुलांना जे जिल्हा स्तरावर पोरांच्या खात्यामध्ये पैसे आपण टाकत होतो, आमचं सरकार होतं, आणि मुलं 15 ऑगस्टला नवीन ड्रेस घालून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत होते, या नतभ्रष्ट सरकारने हे संपूर्ण सेंट्रलाइज केलं. एकत्र करून टेंडर काढला कमिशन खोरीसाठी आणि अजूनही 15 ऑगस्ट उद्या परवा आहे, त्या मुलांना ड्रेस मिळाला नाही. ही अवस्था आहे. भ्रष्टाचारामध्ये तर अखंड बुडालेला आहे. मला वाटतं की महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस सर्वात भ्रष्ट, धोकेबाज, खोकेबाज सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासात नोंद होईल. शिंदे सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, सर्वात लुटारूंचं टोळी असलेलं सरकार तुम्ही त्या बुलढाण्यात अनुभवताय. मला फार काही जायची सांगायची बुलढाण्याच्या पत्रकारांना गरज नाही. विकासाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रचंड कमिशन घेऊन सुंदर फार्म हाऊस बांधले जात आहे. हे या ठिकाणी आपल्याला नमूद करा. बरं, तेही बांधत असताना दुसऱ्याच्या जमिनीवर कोण बांधले जातात.
स्वतःच्या जमिनीवर बांधलं तर आपण एखाद्या वेळेस समजू शकतो, पण दुसऱ्याच्या जमिनी बळकवून कमिशनखोरीतून दादागिरी करून सत्तेची मस्ती अंगात साठवून लोकांना वेठीस धरण्याचं काम या राज्यामध्ये प्रत्येक हा खोकेबाज धोकेबाज आमदार करतोय. हे महाराष्ट्राचं अपयश आहे की यश हे महाराष्ट्रातील जनता बघते. तुम्हाला प्रचंड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलत असताना इतका सिगेला भ्रष्टाचार गेलेला आहे की साधारणतः तिजोरीत पैसे नसताना सुद्धा कर्ज काढून 5 लाख कोटीचे टेंडर काढले गेले. समृद्धीपासून तर रिंग रोड पर्यंत MSRDC असेल, MMRD असेल, आणि या 5 लाख कोटीच्या टेंडरमध्ये हे तिघेही त्रिकूट मिळून तिघांचंही त्रिकूट यांनी किमान 30% कमिशन घेतलेलं आहे, अबाऊ दिले आणि त्या तिजोरीची लूट केली. म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये या 5 लाख कोटीतून या तीनही पक्षाच्या निवडणुकीसाठी घशात गेलेले आहे. इतका प्रचंड भ्रष्टाचार या राज्यामध्ये. अनेक टेंडरची कामं काढतात आणि त्याला थांबवतात आणि त्याची किंमत डबल करतात. असे अनेक उदाहरण आहेत. खरं म्हणजे ते सांगायला तर मुंबईत आम्ही ते मांडत असतो नेहमी. आणि समृद्धी महामार्गाचं तर आपण समृद्धी कोणाची झाली, नाव कोणाचं झालं, समृद्धी कोणी केली हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आजही अपघाताचे प्रमाण वाढत आहे, रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे, गाडीचे टायर फुटतात. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनेचे टेंडर काढले. पहिले त्यासाठी काढलेला सुरक्षितेच्या उपायाचा टेंडर हा 900 कोटीचा होता. नंतर तो रद्द केला. पुन्हा त्याच टेंडरला 1800 कोटी रुपये करून त्याची किंमत वाढवून दुसऱ्याला दिली. म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस या राज्यामध्ये. मुद्दाम आपल्याला सरकारचं हे जे चाललेलं काम आहे यावर महाराष्ट्रातील जनता विधानसभेच्या निवडणुकीच्या मताची वाट बघते. आणि यांना लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं यांना वटणीवर आणलं, त्यांच्या पापाचा घडा भरलेला होता तो दाखवला, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घडेल. माननीय बाळासाहेबांनी आता उल्लेख केला, निवडणुकीच्या तोंडावर योजना आणायच्या. 2 वर्ष यांना लाडकी बहीण आठवली नाही आणि निवडणूक 2 महिने आहे म्हणताना लाडकी बहीण आठवते. म्हणजे लोकसभेमध्ये जिरल्यानंतर आता बहिणीची आठवण झाली, भावाची आठवण झाली. आणि ते पैसे कशासाठी देत आहोत हे अजितदादा पवार व्यवस्थितपणे मांडतात की आम्ही तुम्हाला पैसे कशासाठी दिले, तर ते घड्याळाचं चिन्ह दाखवून सांगतात की इथे त्या चिन्हावर मतदान करायसाठी तुम्हाला पैसे दिले. अरे थोडी तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल, संस्काराला शोभेल एवढं तरी सांभाळून बोला. म्हणजे बहिणींचं, लाडक्या बहिणींचं मत विकत घेताय तुम्ही आणि बहिणींना तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील महिलांना अपमान करताय हे त्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. ज्यांनी स्वतःच्याच बहिणीला लोकसभेमध्ये बायकोला उभं करून पाडलं त्यांना लाडक्या बहिणीची आठवण येते. हे महाराष्ट्राचं यश आहे, हे आनंद आहे बहिणींचा, हे सगळे महाराष्ट्रातील जनता ओळखते. दुसरा हा ज्याला नाही माय ना ज्याला नाही बाप तो राणा, काय आता बोलावं त्याला. तो तर म्हणतो पैसे दिले नाही, आपला मत दिलं नाही, तो पैसे परत घेईल म्हणतो. यांच्या बापाचे पैसे, सरकारच्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या टॅक्स मधून आलेले पैसे आहेत, हे या घामाचे पैसे आहेत. सरकारच्या तिजोरीत काही यांच्याकडून पैसे गोळा होत नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून. यांनी सांगितलं पैसे परत करू, परत घेऊ. म्हणजेच यांचा उद्देश या लाडक्या बहीण योजनेमागचा महाराष्ट्रातील माझ्या भगिनींना आता कळलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू झाली. आपण सर्व पत्रकार माहिती घ्या. 3 महिन्यापासून मध्य प्रदेशच्या महिलांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसेच जात नाही. आणि महाराष्ट्राची अवस्था काय फार वाईट नाही व चांगली नाही आहे. 12 तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कंत्राटदारांनी काम बंदचं आंदोलन सुरू केलंय, निर्णय घेतला. कारण मागच्या 6 महिन्यापासून या कंत्राटदारांना 1ही रुपया मिळालेला नाही. काम करून
त्यामुळं महाराष्ट्राची अवस्था काय असेल? 4 महिन्यापासून कोतवालाचं मानधन नाही, 3 महिन्यापासून अंगणवाडी सेविकेचं मानधन नाही, पोलीस पाटलाचं मानधन मिळत नाही आहे, रोजगार हमीचे पैसे 4 महिन्यापासून मिळत नाही, संजय निराधारचे पैसे 4 महिन्यापासून मिळत नाही. सर्व पैसे हे थांबवले आणि मतासाठी मताची झाली कडकी, बहीण आठवली लाडकी, हे काम महाराष्ट्रात सुरू केलं. 50,000 सरकारी तिजोरीतल्या खर्चातून 50,000 तरुणांना नेमून लाडका भाऊ म्हणून त्यांना 10,000 रुपये देणार आणि सरकारी योजनेचा प्रचार करायला लावणार. म्हणजे ही प्रचार सरकारी योजनेचा नाही तर यांचा स्वतःचा प्रचार करायला लागेल. त्या तिघांमध्ये तर प्रचंड कोलवार सुरू आहे. कोलवार अजित पवार, फडणवीस आणि शिंदेमध्ये. कोलवार एकट्याच गोष्टीसाठी आहे, टक्केवारीमुळे. कोण खातो अधिक कोणाला मिळाला नाही यात भांडणं सुरू आहे. जो तो अधिकाधिक खाण्यासाठी पुढे पडतो. जे रेस लागते ना, तशी रेस, ही रेस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. जितना ज्यादा जो खा सकता है वो सबसे बड़ा और जितना ज्यादा लगा सकता. हे महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आहे की असलं सरकार, खोकेबाज सरकार, जे असंवैधानिक सरकार आलं आणि महाराष्ट्राचं वाटोळ केलं, महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं, महाराष्ट्राला ओरबडून खाण्याचं काम सुरू झालं. अशा सरकारला घालवण्यासाठी माननीय चंद्रिकाला साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय बाळासाहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आम्ही सर्व मंडळी महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत. आणि मला या जिजाऊच्या जिल्ह्यात विदर्भाच्या इथून सुरुवात होते आहे आणि कार्यकर्त्यामध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आहे. एका जागेसाठी 15-20 लोकांची उमेदवारी अर्जासाठी मागणी होते. यातूनच महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडणार. आणि हे खोकेबाज आणि धोकेबाज सरकार, जे सरकार गुजरातला घाण ठेवलंय, महाराष्ट्राचं स्वाभिमान विकून या सरकारला घालवण्याचा निर्धार केलेला आहे. 10 लाख कोटीच्या जागा अदानीच्या घशात घालण्याचं पाप मुंबईत झालं. 10 लाख कोटीच्या जागा, मोक्याच्या जागा, रोज एक जागा ही सरकार विकते. कधी लोढाला विकतोय कंपनीला तर कधी अदानीला विकतोय. आणि महाराष्ट्रातील उद्योग झपाट्यानं गुजरातच्या दिशेनं जात आहे. काल परवाच आपण सगळ्यांनी बघितलं असेल की नाशिकमधील उद्योग 25,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा महिंद्राचा उद्योग जो करार झालेला आहे, उद्योग मंत्री खोटं बोलून दिशाभूल करताय, करार झालेला होता, 2.5 लाख लोकांना रोजगार होणार होता, तो उद्योग त्या गुजरातच्या दिशेनं गुजरातला घेऊन जाण्याचं पाप आणि आमच्या लोकांनी डोळे मिटवून गुजरातचे पाय छेपण्याचं काम केलेलं आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, तरुणांचं दुर्दैव आहे. आणि आज ही सर्व व्यवस्था जी निर्माण केली किंवा हे स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम झालं आहे. म्हणजे पूर्वी म्हणायचे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आता माझ्या प्रिय महाराष्ट्राला या त्रिकुटाने गहाण ठेवलाय गुजरातला. ही अवस्था महाराष्ट्राची झाली आहे. शेतकऱ्यांची अवस्था कशी झाली मला मध्ये माहित आहे. सोयाबीनचे दर पडले कारण अदानीला ऑइल, तेल निर्यात करायची होतं, त्याचा ते दर वाढवायचे होते. त्यामुळे सोयाबीनचे भाव पाडले गेले. सोयाबीनला 4,600 दर जो मिळाला तो 2013 मध्ये 4,200 रुपये दर होता. सगळ्या खतांचे भाव वाढले, पेस्टिसाइडचे भाव वाढले, बियाणांचे भाव वाढले, मात्र सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नाही. आणि तो शेतकरी, कालच मी वाचलं, वाशिमच्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली वाशिम जिल्ह्यामध्ये. आज महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 2,313 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि ज्या जिल्ह्यातला कृषी मंत्री आहे त्या जिल्ह्यामध्ये 874 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 1 वर्षामध्ये. हे सर्व जे काही चाललं आहे ते महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं. शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, तरुण उद्ध्वस्त होतोय, इथे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, पेपर फुटले जात आहेत. आणि महिलांच्या संदर्भात महाराष्ट्र आता अत्याचारामध्ये 1 नंबरवर आलेला आहे. 2 नंबरवर होता. महाराष्ट्राला गुजरातच्या मागे महाराष्ट्र पुढे होता, 2 नंबरवर होता देशामध्ये, कधी 1 नंबरवर होता. आता महाराष्ट्र हा 11व्या नंबरवर ठेवला. गुजरात 6 नंबरवर गेलेला आहे. ही अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली. म्हणून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्रातील गेलेला गतवैभव प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला लढायचं आहे. आणि महाराष्ट्रातील जनता
त्यासाठी आतुरतेनं या सगळ्याकडे बघते आहे आणि तो विश्वास लोकसभेमध्ये पक्ष आमच्या पक्षावर दाखवला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच कार्यकर्ता आणि जनता यासाठी तयार आहे आणि त्यासाठी तो आढावा बैठकीमध्ये माननीय चंद्रकांत साहेब, माननीय बाळासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये विभाग जिल्हा वाईज ही आढावा बैठक आम्ही आयोजित केली आहे. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारू. माझा एक प्रश्न आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊत यांनी घोषणा केली की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहतील. हे तुम्हाला मान्य आहे का किंवा काही ऑप्शन आहे का तुमचं? नाही, असं आहे. काल चर्चा झाली या संदर्भात. त्या संदर्भात प्रांताध्यक्षांनी सुद्धा आपली भूमिका नानाभाऊंनी मांडलेली आहे. त्यांचं मन जे आहे संजय राऊत साहेबांचं, त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. महाविकास आघाडी म्हणून सध्या कुठलीही अशी चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आम्ही ते सांगू. सर, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केवळ 2 महिन्यावर येऊन ठेवलेल्या आहे. बुलढाणा जिल्ह्यात मतदारसंघ आहे 7. मलकापूर सोडला तर 6ही मतदारसंघात अजून एकही तुमचा म्हणजे महाविकास आघाडीचा ते कॅन्डिडेट तर फिक्स नाही, काँग्रेसचा कॅन्डिडेट फिक्स नाही. काँग्रेसचा कॅन्डिडेट सोडा कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटणार तेही फिक्स नाही. तर इतकं का? नाही, असं आहे. महाविकास आघाडीचं जरी कुठं ठरलंय, महायुतीचं कुठं ठरलंय. त्यामुळे हे उमेदवार तीनही पक्ष आम्ही लोकसभेमध्ये पाहिलंय. उत्तम समन्वय तुम्हाला दिसला म्हणून 31 जागा आम्ही जिंकल्या. तिथेही आमचं उत्तम समन्वय आहे आणि पहिली बैठक झाली आता आमचे चंद्रकांत साहेब म्हटल्याप्रमाणे. दुसरी बैठक आम्ही लगेच होणार आहे आणि आमच्या बैठकीचा आता सुरू झालाय कार्यक्रम आणि लवकरात लवकर जागा वाटपाचा प्रश्न सोडणार. काँग्रेसचे स्थानिक जर एक नेते पदाधिकारी त्यांच्यातच ताळमेळ नाही, उत्तम ताळमेळ आहे. आम्ही सगळ्यांसाठीचे दौरे आहे, ताळमेळासाठीच दौरे आहे आणि आम्ही सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. बुलढाण्याची जागा उभाठण्याला सोडणार आहे की काँग्रेसला निघणार? नाही, ते सुद्धा अनेकांची मागणी आहे. खरं तर महाविकास आघाडीची ताकद बुलढाण्यामध्ये आहे. विशेष करून काँग्रेसचा नेटवर्क सुद्धा उत्तम आहे आणि अशा स्थितीमध्ये ही बैठकीच्या मध्ये इथे तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. आम्ही ज्यावेळेस बैठक घेऊ इथे चर्चा करू आणि प्रयत्न राहील. शेवट चर्चेमधून प्रश्न सुरू करतात. जे काही इच्छुक आहेत इथे त्यांची काही यादी तुमच्यापर्यंत आली का? काही इच्छुक नाव सांगता येतील? खूप लोकांची यादी आली पण नाव आता सगळ्यांची सांगायची गरज नाही. तुम्हालाही माहित आहे. महाराष्ट्रातून किती जणांची नाव आली? यादी किती जणांची? काय किती नाव आली महाराष्ट्रातून? किती जणांची आली? त्यामुळे आता 10 तारीख ही शेवटची होती उमेदवारीच्या अर्ज भरायची आणि कालपर्यंत माहिती घेतली. मला वाटतं नानाभाऊंना आमच्या जे संघटन सचिव आहेत त्यांना ती बाब माहीत आहे. अरे एका मतदारसंघातून ॲव्हरेजमध्ये 10 ते 15 लोकांनी मागितले. बुलढाणा जिल्ह्यातून किती जागा काँग्रेस मागते? बुलढाण्यामधून महाविकास आघाडी म्हणून आम्ही 7ही जागा लढणार आहोत. एका मतदारसंघात 10 जणांनी मागणी केली. एका मतदारसंघात समजा 10 जणांनी मागणी केली तर ते तिकीट एकाला भेटतं. मग ते बाकीचे लोक काय करतात तर ते त्या पाण्याचा प्रयत्न. आता यावेळेस तसं होणार नाही. लोकच आमचे कार्यकर्ते जो असा प्रयत्न करेल त्याला घरात बंद करून ठेवतील, बाहेरून कुलूप लावतील. ज्यांनी विधान परिषदेचे महाराष्ट्रात असं काही काँग्रेसचं सर्व झालंय का यावर्षी महाराष्ट्रात काँग्रेसला किती जागा मिळणार? आमचे सर्वे सुरू आहे. सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 200 जागा मिळतील 288 पैकी. हा आमच्याकडे आलेला रिपोर्ट आहे. आमच्याजवळ कार्यक्रम आहे. आमचा अजेंडा ज्यावेळेस आम्ही निवडणुका होईल जाहीरनामा प्रसिद्ध करू त्यावेळेस आमचा जाहीरनामा लोकांच्या पुढे राहील. नाही, नक्कीच आम्ही 1,500 कोण कुटुंब चालतंय. त्यामुळे तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना आणली आणि सक्सेसफुली आम्ही ते सुरू ठेवली आहे. हे काँग्रेसचं यश आहे आणि आम्ही तिथे 3,000 रुपये देतो. हे मध्य प्रदेशसारखं बंद नाही पाडली निवडणूक झाल्यानंतर 3 महिने आणि हे तेच करणार आहे. ते म्हणतायत ना, काल पुन्हा एक आमदारांचं स्टेटमेंट आलंय की बघा आम्ही डिसेंबरमध्ये याचा रिव्ह्यू घेऊ निवडणूक झाल्यावर आणि जे आम्हाला देणार नाही त्याचं स्क्रुटनीमध्ये नाव कापून टाकू. एवढे बदमाश आहेत ही. म्हणजे चोर दरोडेखोर आहेच पण बदमाश पण आहे. बहिणींच्या भावनांशी खेळताय. खरं तर यांनी महिलांची महाराष्ट्रातील माफी मागावी. एवढा अपमान महिलांचा करता येईल आणि म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे
त्या यांचे पुतळे जाळा, महिला काँग्रेसनी सगळ्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे. हे जे वक्तव्य आहेत समस्त महिलांचा अपमान आहे. सरकारने माफी मागितली पाहिजे, ही आमची भावना आहे. त्यामागे तुम्ही छोटे पक्ष सोबत घेऊन महाविकास आघाडीमध्ये हे लढताय. आता तुम्ही लोकसभेचा बघितलंय की रविकांत तुपकर इथे उभे झाले होते आणि फटका बसलाय महाविकास आघाडीचे. ते आता 25 जागा लढवणार आहे स्वतंत्र. तर तुम्हाला फायदा आहे का नुकसान आहे? नाही, महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल, त्यामध्ये आम्ही हा निर्णय चर्चेमधूनच ठरेल कोणाला घ्यायचं, कोण सोबत राहील. राहिला विषय कोणी लढायचं कोण त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बुलढाण्याची जागा का केली त्याचं विश्लेषण झालेलं आहे. येस लास्ट आपसे सर, मेरा एक सवाल आपसे कि हिंडनबर्ग ने जो रिपोर्ट बार बार प्रस्तुत कर रहा है, सेबी प्रमुख का जो संबंध है अदानी ग्रुप के साथ में जो है, फिर भी कार्रवाई क्यों नहीं हो पा रही? नहीं, कार्रवाई तो होना चाहिए. देखिए हिंडनबर्ग का जो रिपोर्ट बड़े सीरियस है और सेबी आप जो जान रहे हैं कंट्रोलिंग एजेंसी है, उसके चीफ इसमें इन्वॉल्व है. सो एक बहुत बड़ा घोटाला है. इसके ऊपर जेपीसी लगाना पड़ेगा, जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी इसके ऊपर विचार करना पड़ेगा, जांच करना पड़ेगा. जो दोषी है उसको दंड देना पड़ेगा. केंद्रीय सरकार अभी उसको सब दबाना चाहते हैं. कांग्रेस पार्टी ने बहुत पहले से बोला था. कल कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ने बोला हमारे हम जेपीसी के डिमांड करता हूँ. ये बहुत घोटाला है. अदानी को मदद करने के लिए ये सरकार कुछ भी कर सकते हैं, इसका स्पष्ट इससे हो जाता है. थैंक यू वेरी मच. No, we have not discussed anything about the chief minister's face. We are fighting together with MVA face. MVA is our face. We have not discussed or decided anything about the chief ministerial candidate. We will never do like that. After the election, we will decide the chief minister. Thank you very much. Thank you.